कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं, आज उखाणा घ्यायचा असेल तर कुठला घेणार? कमळांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात, दीपक पाटलांचे नाव घेते पैठणीच्या खेळात। सोन्याचे ताट त्याला चांदीच्या फुलवाती, चिराग माझे पती व मी त्यांची सौभाग्यवती। अरे वा। अमृताची गोळी आजच्या दिवसाला आली, शरदरावांचं नाव घेऊन सांगते आदेश भाऊजी या कार्यक्रमासाठी खूप तयारी केली। ऍक्च्युली मला नाव घेता येत नाही, मी डिरेक्टली नावानेच बोलवते। कसं? मी ऍक्च्युली काळू म्हणते त्याला। आता पटला असेल लेडी डॉन का? पण तरी दीपकनी मारला 6, शैलजा त्याची फिक्स। देवाच्या साक्षीने हिरवा चुडा मी भरला, राजूचा प्रीतीचा संसार मी थाटला। ऍक्च्युली सर मला शॉपिंगचं भन्नाट वेळ आहे, त्यामुळे उखाणाही असा मजेदारच घेते मी। घ्या बिंदास। सप्तपदीच्या या वाटेवर साथ देईन तुला, सप्तपदीच्या या वाटेवर साथ देईन तुला, प्रकाश तुला एक शर्ट घेताना 4 साड्या आणि 3 ड्रेस येईन मला। बस तेवढे? बस। बिचारा प्रकाश। म्हणजे सूर्य उगवला हा उखाणा ऐकून प्रकाश पडला। काही क्षणापूर्वी तुमच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्याचबरोबर काही क्षणांनी इतक्या चेहऱ्यावरती मस्त हसताय। तुम्ही अशाच हसत राहा, आनंदात राहा, हे आमचं मनापासून सांगणं आहे। कारण शेवटी घराघरातल्या माऊलीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम 20व्या वर्षात पदार्पण करून 20व्या वर्षाचा प्रवास सुरू करत असताना आपला हा प्रवास सुरू तर आहेच, पण या माऊलींचा प्रवास सुद्धा तसाच सुरू आहे। कारण यांनी त्यांच्या बॅगेतून काढलेली एक गोळी डॉक्टरांनी कुठल्या तरी रुग्णाला दिल्यानंतर त्यातून त्याला पडणारा आराम आणि त्यामुळे घराला मिळणारा आनंद, ही एवढी मोठी लिंक आनंदाची आहे। तेव्हा ऊन पावसाच्या खेळामध्ये सातत्याने धावणाऱ्या या माऊलींना मनापासून शुभेच्छा देत असताना मला तुम्हाला विचारायचं आहे, या सगळ्या प्रवासामध्ये इतक्या छान आनंदाच्या वातावरणात 6 जणी मिळून कधी पिकनिक खूप वेळा होते? खूप वेळा होते। म्हणजे हेही करता? हेही करतात। आता आम्ही ट्रिपला गेलेलो दंडोबाला, तेव्हा एक मजेदार किस्सा आहे। बोला। हा, प्रत्येक जणी 2 व्हीलरवरती दोघी बसून गेलो। नेहमी लेट येणारी तृप्ती, नेहमी लेट कुठलाही कार्यक्रम आणि त्या दिवशी काय झालं, ही पुढच्या गाडीवर बसली असेल, मागच्या गाडीवर असेल, असं म्हणत आम्ही दोघी बसलो, निघालो तिथून। आणि आम्हाला काय वाटलं, आता एकटी जिच्या गाडीवर होती वनिता एकटी होती, तिला काय वाटलं आता असू दे म्हणून स्लोप होता, 3घी जण बसले असतील म्हणून ती एकटीच बसली गाडीवर। तिला वाटलं की असू दे आता 3घी गेल्या असतील, मला लेट होते म्हणून। तर ही लेट मागे असं करत निम्म्या रस्त्यात आलो, जिथं टपरीवरती चहा प्यायला थांबलो, बघतोय तर तृप्ती कुठे आहे? 6 चहा आणि सगळ्यांच्या पुढे हँडलला डोंगर आहे, उतरते ना, डोंगर आहे, ट्रेकिंग सारखं आहे ते। आणि चहा पिण्यासाठी थांबलो, 6 चहाची ऑर्डर दिली। त्या सगळ्यांच्या गाडीवरती पर्स, हिची पर्स पण आमच्या सोबतच, फक्त मोबाईल हातात होता, करतो रेंज प्रॉब्लेम, नॉट रिचेबल, तिथं म्हणजे डोंगर असल्यामुळे। मग आम्ही म्हटलं की आता काय करायचं, तिथं तरी वाहनं वगैरे नाही आहेत, तर मग आणि परत ठरवलं की मागे जायचं। 2-3 जाऊन घेऊन आलो, बघतोय तर काय हिच्या डोळ्यात गंगा जमुना सगळ्या आम्हाला पण टेन्शन आलं होतं, कारण ऑलरेडी म्हणजे ही खूप शांत आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।